सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ती पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालाय। सावर्डे भागामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आणि गाडीमधील 20 पैकी 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती सावर्डे येथे एका टेम्पो ट्रॅव्हलरला झालेला हा अपघात। नाताळ सेलिब्रेशनसाठी खासगी बसनं मुंबईतल्या बोरिवलीहून मालवणला काही लोक जात होते आणि प्रवासामध्ये ही गाडी उलटली। या गाडीतील 20 प्रवाशांपैकी 6 जण जखमी झाले। त्यांना उपचारासाठी डेरवणमधल्या वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। स्वप्नील, कधीच्या सुमारास झालेला अपघात? पहाटेची घटना आहे आणि मुंबईहून कोकणात जाताना म्हणजे मालवणमध्ये जात असताना हा प्रकार घडलेला आहे। याच थंडी मोठ्या प्रमाणात आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरती सध्या वाहनांची प्रचंड गर्दी जी आहे ते पाहायला मिळते। नाताळ सुट्टीसाठी अनेक पर्यटक जे आहेत ते कोकणामध्ये येत आहेत आणि अशाच पद्धतीने येत असताना टेम्पो ट्रॅव्हलर जी आहे ती सावर्डे येथे आले आणि त्या जो वाहन चालक आहे त्या वाहन चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला असं सांगण्यात येते आणि त्यामुळे बाजारपेठेतील जो डिवायडर आहे त्या डिवायडरवरती ही गाडी आपटली आणि पलटी झाल्याची घटना घडलेली आहे। या गाडीमध्ये टोटल 20 जण होते आणि त्यातले 6 जणांना दुखापत झालेली आहे। काही जण त्यातले गंभीर देखील असल्याचं कळतंय। मात्र जवळच असलेल्या डेरवणमध्ये या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने सध्या ती जी बस रस्त्यावरती पडली होती ती बस बाजूला करण्याचं काम सुरू आहे। ट्रॅफिकची सध्या कुठलीही समस्या नाहीये। मात्र अजून यामध्ये किती प्रवासी जखमी आहेत किंवा किती गंभीर आहेत याचा आकडा समोर यायला थोडा वेळ जाईल श्वेता। मात्र मुंबई गोवा महामार्गावरती जर पाहायला गेलं तर सध्या वाहनांची रेलचेल जास्त असल्यामुळे आता अपघातांचे प्रमाण देखील काही प्रमाणात दिसायला लागले। स्वप्नील, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।